अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरात आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला असतानाच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 3 सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सुमारे 5,25,000 रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे तब्बल 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। फुलेवाडी रिंग रोडवरील कोतवाल नगरजवळ 2 संशयित चोरटे चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरामध्ये सापळा रचला। सकाळी मोटारसायकल आणि मोपेडवरून आलेल्या दर्शन जाधव राहणार फुलेवाडी रिंग रोड आणि फारुख शेख राहणार नागदेवाडी कमाल या दोघांना पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला तिसरा साथीदार प्रतीक पाटील राहणार फुलेवाडी रिंग रोड यांच्या मदतीनं या चोऱ्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तातडीने हालचाली करत प्रतीक पाटील यालाही अटक केली। अटक करण्यात आलेल्या या तिन्ही चोरट्यांकडून 5,25,000 रुपये किमतीच्या एकूण 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या तपासात जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6 आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 असे एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। अटकेत असलेले हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी आणखी काही ठिकाणी डल्ला मारला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत। या तिघांनाही पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।